हा मग एक मोदक आणि तो आणि आनंदाने तो खाऊ पुरेसा शकता आणि मनाला समाधान देणार. नक्कीच. तर आहाराची फॅशन कशी होऊ शकेल? Correct. आहाराची जीवनशैली व्हायला पाहिजे. ओके. ओके. आपल्या जेवणाच्या वेळा पुढे मागे झाल्या की रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं, मेंदूला योग्य प्रमाणात साखर नाही मिळाली की मग मेंदू सिक्रेट करायला लागतो एन्झाईम्स की आपण खाणं गरजेचं आहे आणि हायपोग्लायसेमिया होतो. Correct. सो क्रेविंग होतं. म्हणून माणशी दिवसाचा एखाद्या माणसाचा खर्च जर 3,000 रुपये येत असेल तर नाही परवडणार आहे, कारण का Correct. 3,000 रुपयात आपल्याला महिन्याची ग्रोसरी मिळते. करेक्ट. काही लोक येतात की ना आम्हाला पुरणपोळी खायची पण आम्ही तूप नाही खाल्लं. म्हणलं प्लीज खा, ते खाणं गरजेचं आहे. आम्ही ना मोदक खाल्ला पण आम्ही मोदकावर तूप नाही घेतलं. नाही, वरण भात तूप किंवा मोदकावर तूप इज अ मस्ट थिंग, कारण का दॅट इज इसेन्शियल फॅट विच विल हेल्प अस टू मेंटेन युअर शुगर्स. मस्त. थांबा आपण पॉडकास्टच घेणार आहोत, पण तुम्हाला आता असं वाटतं पॉडकास्ट मध्ये हा काय खातोय बितोय काय चाललंय नेमकं. पण जसं थंबनेलून तुम्हाला कळलंच असेल की सणसूद सुरू झालंय. जसं गणपती आता काल परवाच गणपती स्थापना झालेली आहे, त्याच्यानंतर पुढे नवरात्र येतोय, त्याच्यानंतर दिवाळी येतो, दसरा येतोय, असे सगळे सणसूद चालू झाले. मग या सणसूद मध्ये नेमकं काय खायचं काय नाही खायचं, त्याच्यानंतर अरे मी एवढं खाल्लं तर किती कॅलरीज होणार आणि काय होणार, हे सगळं गणित बांधता येत नाहीये. त्याच्यानंतर अरे हे खाऊ का नको खाऊ, मग ह्याने खाल्ल्यानंतर हे हे कसं खायचं, त्याच्यानंतर माझं मी खूप मोदक खाल्ले तर माझं वेट वाढेल का, असे ना असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. पण त्या प्रश्नांची नेमकी उत्तर मिळत नाहीत. मग आहार बॅलन्स कसा आहे किंवा आपलं डाएट कसं बॅलन्स केलं पाहिजे आणि त्या गोष्टी कशा वर्कआउट केल्या पाहिजेत. कारण सण म्हटलं की ते गोड पदार्थ आले आणि ते गोड पदार्थ नाही खाल्ले तर सणांची मजा थोडीशी चुकलुकल्यासारखी होते, बरोबर. पण तीच मजा कमी करू द्यायची नाही, तीच मजा आपल्याला खूप वाढवायची आहे. हे सगळे पदार्थ कसे खायचे, कुठल्या प्रमाणात खायचे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत न्यूट्रिशनिस्ट अवंती दामले यांच्याकडून. अवंती दामले या जवळपास गेले 15 ते 20 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचे सकाळ न्यूजपेपरमध्ये दर आठवड्याला न्यूट्रिशन किंवा आहार याविषयी खूप चांगले ब्लॉगही येतात. आज आपल्याला आपला एपिसोड स्पॉन्सर करत आहेत मेडीज डिलिशियस यांच्या थ्रू. ह्यांचा मोदक जवळपास वर्षभरही अवेलेबल असतात. त्याचबरोबर गणपतीमध्ये जवळपास लाख मोदकांचं ते ऑर्डर डिलिव्हर करतात आणि हे झोमॅटो, त्याचबरोबर तुमच्या जवळच्या मिठाई शॉप इकडे सगळीकडे अवेलेबल आहेत. तुम्हालाही जर असे उत्कृष्ट मोदक खायचे असतील तर नक्की ऑर्डर करा. मी स्क्रीनवर त्यांचे नंबर दिलेले आहेत, तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मोदकांचा आस्वादही घेऊ शकता. त्याचबरोबर हे मोदक खाल्ल्याने तुमचं डाएट डिस्टर्ब होत नाही आणि ते कशा प्रकारे डिस्टर्ब होत नाही आणि ते कसं बॅलन्स करायचं हे तुम्ही पॉडकास्टमध्ये जाणूनच घेणार आहात. चला मग पॉडकास्टला सुरुवात. पण पहिला हा मोदक संपवतो. जसं आता मी मोदक खाल्लाय आणि आता तृप्ती झालीय, पण ही तृप्ती झाल्यानंतर बऱ्याच असं होतं ना की यार आता मोदक खाल्लाय आणि आता काय, आता कॅलरीज वाढणार किंवा वजन वाढणार आणि ते सगळं. मग ते कसं बॅलन्स करावं किंवा काय असतं नेमकं त्याचं सूत्र? मोदकाच्या बाबतीमध्ये ना हे एक ट्रॅडिशनल आपलं फूड आहे आणि आपण जेव्हा आपल्या खाद्य संस्कृतीची परंपरा जोपासत असतो तेव्हा एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे हे जे पदार्थ आहेत जे ट्रॅडिशनल आहे, ज्याच्यामध्ये नारळ आहे किंवा गूळ आहे, तांदूळ आहे, तर हे शरीरासाठी अत्यंत चांगले आहेत. म्हणजे आपण जर बाहेरचे डेझर्ट्स खातो किंवा डोनट्स खातो किंवा वेगवेगळे प्रकारचे चॉकलेट्स खातो, त्याच्यापेक्षा आपले जे ट्रॅडिशनल गोड पदार्थ आहेत ते शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यामुळे मोदक तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच लोकांची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. काय होतंय की खाण्याचा टायमिंग्स चुकतायत. म्हणजे कोणी सकाळी ब्रेकफास्ट स्किप करतंय किंवा मग दुपारी 12चं 1ला होतंय, 1चं 3ला होतंय आणि संध्याकाळी 9-9:30 नंतर घरी जातात, मग त्याच्यानंतर खातात. तर या वेळा ज्या पूर्वीच्या होतात त्या आणि आत्ताच्या चेंज होत आहेत. मग त्याच्यामुळं डेफिनेटली लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम घडतोय आणि मग सुरुवात होते डायटिंगसाठीच्या गोष्टींची. मग ते कसं बॅलन्स करावं एकंदरीत? मला ना पहिल्यांदा हे सांगायचं की डाएट करणं म्हणजे काहीतरी वेगळं करणं असं नाही. ती जीवनशैली आहे. म्हणजे आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, तसं ती जीवनशैली आहे. म्हणजे आपण फळ खाणं हे आपल्या नकळत ही नैसर्गिक सवय होणं गरजेचं आहे. त्यासाठी फार एफर्टफुली आपण काही करणार नाही आहोत. आणि जरी कामाच्या वेळा बदलल्या असल्या पण थोडंफार आपण नियोजन केलं आणि काही गोष्टींना प्रायोरिटी दिली तर आपण डेफिनेटली उत्तम आहाराची जीवनशैली पण फॉलो करू शकतो. पण आता असं होतं ना, जसं आता मी बोललो की आता सगळे सण सुरू होतात. म्हणजे आता श्रावण संपल्यानंतर गणपती येतात, मग नंतर नवरात्र, मग दिवाळीचं फराळ, हे सगळं चालू असतं. पण या सगळ्या फराळाच्या ह्याच्यामध्ये आपल्या आहारात कसे बदल घडतायत, त्याच्यानुसार काय काळजी घेतली पाहिजे बेसिकली?
ओके. आता आपल्याला माहिती आहे, की आता आपल्याला पुढे आपल्याला गौरी आहे, गणपती आहेत, त्याच्यानंतर नवरात्र आहे आणि मग ऑफकोर्स दिवाळी, दसरा दोन्ही गोष्टी आहेत. Correct. तर ह्या सगळ्या सणांच्या मध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल काय करायचा? का करायचा? कारण आपण काही एक्सेसिव्ह खाणार असतो. Correct. तर एक सिंपल फॉर्म्युला आहे, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. Correct. ओके. मग आपण आपल्या आउटपुटकडे थोडंसं लक्ष द्यायचं. कितीही सणवार असले, पाहुणे-रावळे असले तरी 1 तास व्यायामासाठी काढायचा आणि त्याच्यामध्ये टंगळ-मंगळ करायची नाही. आणि इनपुट आता तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी गोड खाणार आहात, तर तुम्ही सकाळी नाश्ता थोडासा हलका घेऊ शकता किंवा रात्रीचं जेवण तुम्ही हलकं निवडू शकता. असं नाही पाहिजे, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ताव मारतोय. तर हे छोटे-छोटे बदल केले तर आपण आपल्या सणांचा अत्यंत चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो. पण जसं आपण बोललात, की पण इन केस आपण ताव मारतोय हं. किंवा तसं काहीच होतंय, हं. कळत नकळत मी म्हणेन, मग त्याच्यानुसार आरोग्यावर काय परिणाम होतात किंवा तुमच्या शरीरावर काय परिणाम? आता आपण बघितलं ना, की युजुअली काय होतं, तळलेले पदार्थ असतात किंवा खूप गोड पदार्थ असतात किंवा खूप मैदायुक्त पदार्थ असतात. तर ह्या तिघांचाही परिणाम आपल्या शरीरावर असा होतो, की आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी जास्त होतंय किंवा साखर वाढायला लागते. त्याचबरोबर अतिरिक्त मिठाचा वापर जर होत असेल तर बीपी वाढायला लागतंय, वेट गेन होतंय आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो. कारण पाहुणे आलेले असतात, थोड्याशा गप्पा होतात, आपण रात्री जागरणं करतो. तर ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल आपली गट हेल्थ पण खूप प्रमाणामध्ये अफेक्ट होते आणि आपलं आतड्यांचं आरोग्य नीट नसेल, तर आपण काहीही खाल्लं तरी त्याचा वाईटच परिणाम होणार आहे. त्यामुळे मी असं म्हणेन, की सणासुदीच्या काळामध्ये आपण प्रामुख्याने आपली गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. जसं मी गट हेल्थ विचारतो, हं. पण प्लीज ते काय असतं एक्झॅक्टली? ओके. गट हेल्थ म्हणजे काय, की आपलं आतड्यांचं आरोग्य. आपण जे काही खातो त्याच्यामधलं महत्त्वाचा अवयव कुठला आहे? म्हणजे बेसिक अवयव कुठला इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये? आतडं. म्हणजे तोंडापासून आपल्या ॲनसपर्यंत हा जो पूर्ण आपली जी डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, Correct. तिचा महत्त्वाचा रोल आहे. कारण आपण जगातलं उत्तम पौष्टिक अन्न खाल्लं, पण त्याचं डायजेशनच नाही झालं आणि तर त्याचं ॲब्झॉर्प्शन पण होणार नाहीये. आणि मग आपण कितीही चांगलं खाल्लं तरी आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळणार नाही. नाही. ओके. मग शरीराला पोषण मिळण्यासाठी आपलं आतड्यांचं आरोग्य चांगलं असेल, तर आपण जे काही खाऊ त्याचं पचन चांगलं होईल आणि पचन चांगलं झालं तर ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल. तर गट हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये फायबर म्हणजे चोथा, त्याचबरोबर दही किंवा ताक यासारखे पदार्थ जे आपल्याला प्रोबायोटिक म्हणून काम करतील. काही आंबवलेले पदार्थांचा वापर आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. ह्या सगळ्याचा समन्वय साधू शकलो तर आपण आपली गट हेल्थ चांगल्या प्रकारे राखू शकतो. ओके. पण आता बऱ्याचदा असं होतं ना, की उत्सव आलेत किंवा काहीतरी आलंय, घरात गडबड गोंधळ असते आणि नेमकं पाणी कमी पडतं किंवा तसं काहीतरी घडतं किंवा पाण्याचं प्रमाण ऑलमोस्ट थोडंसं कमी होतं किंवा आपण लक्ष देत नाही किती इंटेक आहे, किती घेतोय. मग ती काळजी कशी घेतली पाहिजे? त्याच्यासाठी काही आहे? काय होतं आता हे सणवार चालू झाले आपले श्रावणापासून. तर श्रावणामध्ये खूप पाऊस असतो आणि मग पाऊस संपून थोडीशी थंडी चालू होते Correct. दिवाळीपर्यंत. हो. तर बाहेरच्या हवामानाचा आपल्या पाण्याच्या इंटेकवर नकळत का होईना परिणाम होतच असतो. तर आपण प्रामुख्याने काय करायचं, की तासाला 1 ग्लास या रेशोने आपण 12 तास जागे असतो, तर 12 ग्लास पाणी आपण नक्की पिऊ शकतो. Correct. आणि मग परत प्रश्न येतो, की मग जेवताना पाणी प्यायचं की नाही? जेवल्यानंतर पाणी प्यायचं की Correct, नाही? correct. तर आपल्याला घोट-घोट पाणी प्यायचंय. आपल्याला घटा-घटा पाणी प्यायचं नाहीये. जेणेकरून आपल्या तोंडामध्ये नको असणारी अनावश्यक असणारी हवा जाणार नाही आणि त्याच्यामुळे परत गॅसेस होणार नाहीत. तर आपण आपलं जे पाण्याचं भांडं असेल किंवा बाटली असेल त्याला तोंड लावून पाणी पिणार आहोत आणि बसून पाणी पिणार आहोत. कारण का आपण खूप घाईघाईत पाणी प्यायलं तर त्याचाही आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. ओके. आता सध्या मार्केटमध्ये इतकं चालू असतं नो शुगर किंवा शुगर किती घातक आहे हां. आणि आपले जे पदार्थ आहेत किंवा ते सगळे शुगर असते म्हणजे त्याचा इंटेक असतो. मग तो कसा बॅलन्स राखावा? मी युजुअली सांगेन की आपले जे गोडाचे पदार्थ आहेत पारंपरिक, हां. त्याच्यामध्ये गूळ आहे, Correct. त्याच्यामध्ये खारीक पावडर आहे, त्याच्यामध्ये खजूर आहे. तर हे पदार्थ शरीरासाठी पोषक आहेत. पण जेव्हा आपण खूप प्रोसेसिंग करायला जातो, मिठाई बनवायला जातोय किंवा खूप त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरतोय, तर त्याचा परिणाम वाईट होणार आहे. तर आपण कमीत कमी नॅचरल रिसोर्सेसचा वापर वाढवणार आहोत आणि कमीत कमी रिफाईंड शुगर खाणार आहोत. Correct. एवढाच एक फोकस ठेवणार आहोत. पण बाजारामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स पण आहेत आणि मग लोकांना असं वाटतं की आम्ही आर्टिफिशियल स्वीटनर वापरून लाडू बनवले, आम्ही आर्टिफिशियल स्वीटनर वापरून खीर बनवली. तर हे योग्य आहे का? तर आर्टिफिशियल स्वीटनरच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या
नर्वस सिस्टमला आणि ब्रेनला कन्फ्यूज करता, की असं वाटतं की अरे आपण काहीतरी खूप आहाराच्या दृष्टीने बदल करतोय आणि खूप पौष्टिक खातोय आणि आपल्या नकळत आपण जास्त खातो. कारण का आपल्याला मनाला आणि मेंदूला हे वाटत असतं की मी हा पदार्थ जो निवडला आहे त्याच्यामध्ये साखर नाहीये, आर्टिफिशियल स्वीटनर आहे, तर मी 2 पण खाऊ शकतो. तर मी असं म्हणेन की जर आपण असं न करता आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर टाळून आपण नॅचरल हे जे पदार्थ आहेत, खजूर, कारक्याची पावडर किंवा काकवी, मध, ह्या काळ्या मनुका, सुके अंजीर ह्याचा वापर करून आपण जर मिठाई बनवली तर ती शरीरासाठी पोषक आहे. पण आता जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची सांगितलं, पण पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो की मग ते बजेट फ्रेंडली किती आहेत? कारण बऱ्याचदा ते एक असतं ना की मला हे जर खायचंय मग थोडंसं ऑर्गॅनिक खायचं किंवा थोडंसं खायचं, मग ते बजेट फ्रेंडली आहे. कारण जे आर्टिफिशियल स्वीटनर्स येतात किंवा ते येतात ते थोडेसे बजेट फ्रेंडली वाटतात लोकांना. नाही, नाही, असं अजिबातच नाही. हे मिथ आहे. म्हणजे अजिबातच ते बजेट फ्रेंडली नाहीत. आपण गूळ तर आपल्या घरामध्ये असतो, मध असतो, खजूरही असतात आणि बरोबर. खजूर काही खूप खूप कॉस्टली महाग हा नाहीये. ते आहेच. तर त्याचाही वापर आपण नक्की करू शकतो. आणि अजून एक मला गोष्ट सांगायची वाटते, की आपल्याकडे ना पारंपरिक जेवणाचं ताट आहे, म्हणजे नैवेद्य आहे. करेक्ट. ओके. तर नैवेद्यामध्ये त्याचं तू बघितलंस ना, की डाव्या बाजूला ना सगळ्या कच्च्या भाज्या, कोशिंबीर किंवा पंचामृत किंवा चटण्या, सगळ्या हे पदार्थ येतात. Okay. उजव्या बाजूला आपल्या ताटाच्या भाजी, डाळ, पालेभाजी असेल तर म्हणजे पालकाची भाजी Correct. किंवा अळूची शेपू किंवा आता भाजी, जसं शेपू, गणपतीत गणपतीमध्ये मेथीची ऋषीची भाजी भाजी, पण हां, हा करेक्ट. तर ह्या भाज्या असतात. आणि मग ताटाच्या मध्ये पोळी असते, भात असतो, वरण असतं. तर आपण जर हे ट्रॅडिशनल फूड खाल्लं ना, तर आपला ओव्हर इनटेक होणार नाही. आपण काय करतो, आपल्याला आवडतं गोड म्हणून आपण हे पदार्थ सगळे कमी खातो आणि आपण गोडावर फोकस ठेवतो. आपल्याला जर आपण डावी बाजू व्यवस्थित खाल्ली, जी कच्ची आहे, म्हणजे आहारशास्त्राच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये आपलं जे काही खाणं आहे, त्याच्या 1/4 पोर्शन रॉ व्हेजिटेबल जाणं गरजेचं आहे. ओके. मग ती कोशिंबीर असू देत, रायता असू देत, चटणी असू देत, कुठल्याही फॉर्ममध्ये. आणि 1/4 पोर्शन ताटाचा भाजी, शिजवलेली भाजी, हे गरजेचं आहे. तर हे जर आपण लक्ष ठेवलं तर आपण हा, म्हणजे- अगदी सणासुदीला पण व्यवस्थित ताव मारला तरी काही प्रॉब्लेम नाही. जर मला 2 मोदक खायचं तर मला इकडचं पोर्शन हो. थोडंसं त्या क्वांटिटीमध्ये अगदी. वाढवावं मग तू लागेल. 2 मोदक खाऊच शकणार नाही. हा, तू एकच मोदक खाशील कारण का तुझ्या Correct. पोटात कोशिंबीर गेली. करेक्ट. मग समजा बाटली डाळ किंवा कैरीची डाळ असं काहीतरी केलं असेल तर ते जाईल. त्याचबरोबर आळूची भाजी असेल, बटाट्याची भाजी असेल, मटकीची Correct. उसळ असेल, हे सगळं पोटात गेल्यानंतर तुझ्या पोटामध्ये जागाच राहणार नाही. हा, मग एक मोदक आणि तो आणि आनंदाने तो खाऊ पुरेसा शकता. आणि मनाला समाधान देणार. नक्कीच. ते आहेच. पण आता जसं आपण बोलत होतो तर प्रोबायोटिक्स आणि अँटीबायोटिक्स यांच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन ऐकायला आवडेल. कारण आत्ताचं जे प्रोसेस फूड आहे त्याच्यामधून ते आपल्याला थोड्या कमी प्रमाणात मिळतात बऱ्यापैकी. करेक्ट. आता प्रोबायोटिक काय आहे, तर प्रोबायोटिक म्हणजे आपल्या आतड्यातले जे रोगजंतू आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आतड्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात बॅक्टेरिया असतात की जे इसेन्शियल आहेत. Correct. ते आपल्याला गरजेचे आहेत. बरोबर. आपल्याला जेव्हा कुठलंही इन्फेक्शन होतं की नाही, तेव्हा आपल्याला डॉक्टर अँटीबायोटिक देतात. म्हणजे काय, त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनला कमी करण्यासाठी अँटीबायोटिक दिलं जातं आणि त्या नादामध्ये पोटामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया पण वाहून जातात. सो आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिक म्हणजे दही असेल, ताक असेल, ह्याचा वापर करायचा आहे. वाफवलेले घरी पदार्थ आपण करू शकतो, आंबवलेले पदार्थ करू शकतो. ह्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रोबायोटिक मिळतील. आणि प्रीबायोटिक म्हणजे काय, की आपण असे पदार्थ खायचे की जे आतड्यातल्या बॅक्टेरिया जे आहेत त्यांची पैदास वाढवतील. म्हणजे आपण बॅक्टेरिया दिले कशातून, दह्यातून किंवा ताकातून, ताकातून. पण ते दिले, पण त्यांचा नंबर वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर उत्तम प्रकारचा चोथा, पाणी, कमीत कमी मैदा, साखर हे पदार्थ खावे लागतील. Okay. असं कॉम्बिनेशन घेतलं तर आपण जरी, बऱ्याच वेळा असं होतं की अँटीबायोटिक घेतल्यानंतर पोट बिघडतं. त्याचं कारणच हे असतं की चांगले बॅक्टेरिया पण वाहून जातात. म्हणून आपण जेव्हा अँटीबायोटिक घेतो तेव्हा आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक दोघांचे संयोग साधणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर आता जसं आपण मगाशी डाएटवर बोलत होतो आणि त्या कन्सेप्टवर थोडं यायचं मला, की आता डाएट एक फॅशन म्हणून झालंय, तर त्याबद्दल काय? कारण बरेचसे, म्हणजे मी आज इंस्टाग्राम खोललोय किंवा एखादी नवीन वेबसाईट जरी खोलली आहे किंवा कुठे जरी जस्ट डाएट असं जरी टाकलं तर खूप सारे प्लॅन्स येतात, लाईक किटो म्हणा, त्याच्यानंतर इंटरमिटेंट फास्टिंग म्हणा, विगन म्हणा, आणि मग कन्फ्यूज होतं. आणि पण काय नेमकं डाएट कन्सेप्ट काय? बेसिकली ना, डाएट म्हणजे मराठीमध्ये आपण आहार म्हणतो. तर आहाराची फॅशन कशी होऊ शकेल? आहाराची जीवनशैली व्हायला पाहिजे.
ओके. आणि आपण जेव्हा हे ट्रेंड्स म्हणतोय ना, की कोणी म्हणतंय व्हीगन, कोणी म्हणतंय इंटरमिटंट फास्टिंग, कोणी म्हणतंय तुम्ही 16-18 तास फास्टिंग करा, कोणी म्हणतंय तुम्ही फक्त व्हीगनच खा, कीटो करा. तर हे मला असं वाटतं, की हे प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार त्याला रिझल्ट मिळणार आहेत. Correct. जे मे बी तुला सूट होईल ते मला सूट होणार नाही. नक्कीच. जे मला सूट होईल ते माझ्या घरातल्या लोकांना मे बी सूट होणार नाही. Correct. सो आपण आपल्याला जे सस्टेनेबल असेल, म्हणजे मी हे आयुष्यभरासाठी जीवनशैली म्हणून करू शकेल, Correct. असं करणं गरजेचं आहे. सो मी सगळ्यांना असं सांगते, की साधारणपणे 30 दिवस तुम्ही एक व्यवस्थित रुटीन फॉलो करू शकलात, तुम्हाला त्याची सवय होईल. नक्कीच. पण ती सवय पुढचे 3 महिने तुम्ही कंटिन्यू केली तर ती जीवनशैलीमध्ये रूपांतरित होईल. आणि विच इज सस्टेनेबल, विच इज मॅनेजेबल आणि एफर्टलेस. करेक्ट. म्हणजे मला घड्याळ घालायचं तर मला एफर्ट नाही घ्यावा लागत ना. मी घालते, मला सवय आहे त्या गोष्टीची. राईट. किंवा मी टिकली लावते तर मला एफर्ट नाही घ्यावा लागत आहे. तसंच मला रोज सकाळी एक्सरसाइज करायचा आहे किंवा मला योग्य अन्न खायचंय, ह्याच्यासाठी मला एफर्ट नाही करावा लागला पाहिजे. हा, कारण जिथे एफर्ट झालं म्हणजे तो तुम्ही थोडा तुमच्या काळासाठी मनाच्या विरुद्ध आहे म्हणजे तो. किंवा ते थोडा काळासाठी हा. होतं, नंतर तुम्ही मे बी ते एफर्ट घ्यायला तयार नाही राहत. बरोबर. आणि मग अशातूनच होतं ना, म्हणजे बऱ्याचदा असं होतं, आता माझ्या फ्रेंड्स मध्ये असं चालू असतं, आता लग्न करायचंय मग डेअरी कमी करायची. म्हणजे हा एक खूप कॉमन असतो. मग ते खूप सारे डाएट प्लॅन फॉलो करतात, मे बी 2 महिन्यात 1 महिन्यात कमी होते, पण मग त्याच्या शरीरावर काय इम्पॅक्ट होतात हे बघितलं जात नाही. मग ते अगदी. काय होतात जर त्यांना सांगितलं तर प्लीज ते अगदी नक्कीच अगदी. बऱ्याच वेळा असं होतं की आपण शॉर्ट टर्म आपले जे गोल असतात त्यासाठी आपण काही मील रिप्लेसमेंट पावडर्स वापरतो. ओके. म्हणजे आपल्या आहारामध्ये आपण ब्रेकफास्ट लंच स्किप करायचं आणि ती पावडरच घेऊन टाकायची आहे आणि बाकीचं खाणं घ्यायचंच नाही, असं आपण काहीतरी करतो. आणि किंवा खूप एक्सटेन्सिव्ह वर्कआउट करतो किंवा आपण खूप कमी खातो. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बीएमआर म्हणजे काय, बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट, ओके. ज्या रेटवर बॉडीचं ओव्हरऑल मेटाबॉलिक प्रोसेस चालू असतात त्या स्लो डाऊन होतात. आणि महत्वाचा फॅक्टर काय माहितीये का, की बॉडी कॉम्पोजिशन हा कॉन्सेप्ट कळला पाहिजे. करेक्ट. बॉडी कॉम्पोजिशन काय आहे, आपल्या शरीरामध्ये बोन्स किती आहेत, त्याचं वजन किती, स्नायू किती आहेत, त्याचं वजन किती, चरबीचं वजन किती, ह्याचा आपल्याला अंदाज आला की मग आपल्याला कळेल की अरे आपण एवढं डाएट केलं, आपण 10 किलो कमी केलं पण चरबी तशीच राहिली. नक्कीच. हा. त्यामुळे असे कुठल्याही प्रकारचे मी असं म्हणेन की अशा ज्या लाटा येत असतात अंगावर त्या सगळ्या लाटा आपल्या अंगावर घ्यायच्या नाही आहेत. Correct. आणि कारण का त्याचा आपल्या रक्तातल्या साखरेवर परिणाम होतोय, हॉर्मोन्सवर परिणाम होतोय, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होतोय, आपल्या मूडवर परिणाम होतोय. म्हणजे आपल्याला चिडचिड होते, आपल्याला इरिटेशन होतं, क्रेविंग होतं की मला आज हे खायचंच आहे. का खायचंय, कारण का मी मागचे 20 दिवस हे खाल्लं नाहीये, असं होतं. अशी एक प्रकारची तल्लफ येते. Correct. ती तल्लफ नाही आली पाहिजे. मग तीच कशी कमी करता येईल? कारण हे सगळ्यांना होतं आजकाल. क्रेविंग असं झालंय की कोणाला नाव जरी काढलं तरी क्रेविंग व्हायला सुरुवात होते, किंवा चॉकलेटचा स्मेल आता, किंवा बेसिकली मी माझ्यासाठी सांगेल की काजू कतली किंवा मोदक अशा गोष्टी दिसल्या मला की नाही राहवलं जात. मग त्याच्यासाठी आपण काय चेंजेस केले पाहिजे स्वतःमध्ये आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये इन केस? चालेल. आता जेव्हा क्रेविंग होतं असं असतं ना, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा पाळणं. आपण जर आपली जेवणाची वेळ पुढे ढकलली आणि त्यावेळेस आपण जेवलो नाही तर मग काय होतं, रक्तातल्या साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि मग खूप क्रेविंग व्हायला लागतं. कारण का आपला मेंदू खूप प्रमाणामध्ये साखर कन्झ्युम करत असतो, जी शरीरामध्ये तयार होते. मग मेंदूला साखरेचा पुरवठा कमी झाला की मेंदू तुम्हाला सिग्नल पाठवणार की काहीतरी खा बाबा. ओके. आणि आपण खूप आळशी माणूस आहोत, त्यामुळे आपण खूप इझी ऑप्शन्स निवडतो. सो क्रेविंगच्या बाबतीमध्ये ना आपल्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळणं गरजेचं आहे. आपल्या जेवणाच्या वेळा पुढे मागे झाल्या की रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं, मेंदूला योग्य प्रमाणात साखर नाही मिळाली की मग मेंदू सिक्रेट करायला लागतो एन्झाईम्स की आपण खाणं गरजेचं आहे आणि हायपोग्लायसेमिया होतो. सो क्रेविंग होतं म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे चोथा व्यवस्थित ठेवायचा आहारामध्ये. सॅलड खाऊ शकता तुम्ही, एखादं फळ खाऊ शकता चावून व्यवस्थित. बऱ्याच वेळा ना असं होतं की चोथा म्हटलं की लोकांना असं वाटतं की आम्ही ना सकाळी उठल्यानंतर भाज्यांचे आणि फळांचे ज्यूस पितो. हा, मी ऍक्च्युली तोच विचारलं होतं की ज्यूस आणि मग ह्याच्यात काय फरक होतो? मी असं सांगेन की इंग्लिशमध्ये ना अशी एक म्हण आहे की यू हॅव टू ऍक्च्युली ड्रिंक युअर फूड. ओके. ओके. ड्रिंक युअर फूडचा अर्थ काय होतो की तुम्हाला मॅस्टिकेशन म्हणजे चरवण इतकं चांगल्या प्रकारे करायचंय की लाळ चांगली त्याच्यात मिसळली जाईल आणि तो अन्नाचा जो घास आहे तो लिक्विड होईल, पाण्यासारखं होईल आणि मग आपल्याला गिळता येईल. आपण हे विसरून जातो आणि मग आपण चोथा कमी खातो आणि मग आपल्याला क्रेविंग पण जास्त होतं. सो ज्यांना कोणाला हे क्रेविंग नको आहे त्यांनी आहारामध्ये भाज्या फळांचं प्रमाण उत्तम ठेवायचं, पण त्या स्वरूपातच खायच्या. करेक्ट.
त्यांचे रस काढून त्या गाळून अजिबात असं काही नाही करायचं पण नाही. म्हणजे रस काढल्यानंतर काय होतं का, म्हणजे चेंजेस काय होतात हो, असे? कारण जेव्हा आपण रस काढतो त्या पदार्थातला चोथा सगळा बाहेर पडून जातो. ओके. आणि मग आपण जर फळांचा रस पित असू तर आपण फक्त फ्रक्टोज नावाची शुगरच खातो. ओके. मग ती अजिबातच रेकमेंडेशन नाहीये मला त्याचं. त्यामुळे आपण साधारणपणे जर फळ खायचं असेल तर ते फळ चावून ज्याला जेवढं शक्य त्यांनी साला सकट खाणं गरजेचं आहे. आणि हे पण आहे ना, म्हणजे एका वेळेस मी एक संत्री व्यवस्थित खाऊ शकतो आणि ज्यावेळेस मी रस काढतो त्यावेळेस मी 3-4 होतात हो. किंवा आणि कॅरेटचं शरीराची गरज फक्त एका फळाची किंवा एका भाजीची आहे. आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून एवढ्या मोठ्या भाज्या टाकून वर साखर किंवा मीठ टाकून त्याची गरजच नाहीये. करेक्ट. हा, म्हणजे त्याला अजून आपण थोडंसं प्रोसेस करतो. आपण खूप जिभेचे गुलाम आहोत. हे कमी करायचं. ते नक्कीच आहे. पण आता जसं असं होतं ना की आता सणसूद पण आहेत, हा. हे सगळं आहे ट्रेडिशनल, पण आता नवीन मार्केटमध्ये पण येतात गोष्टी की मग ब्राऊन राईस झालं किंवा मग ब्राऊन ब्रेड झालं किंवा थोडंसं प्रोसेस म्हणून आपण मग त्याला प्रेफर करतो. मग ते कितपत योग्य आहे? आता ना कसं आहे, आपल्याकडे हातसडीचा तांदूळ पूर्वीपासून आहे. बरोबर. हातसडीचा तांदूळ म्हणजे काय की ज्याला पॉलिश नाही केलंय. Correct. आपल्या घरामध्ये खूप पॉलिश केलेला बासमती वापरलाच जात नव्हता. तो आत्ता या मधल्या काळामध्ये वापरण्यात आला. आता आपल्याकडे आपण तर पुण्यातले आहोत किंवा या मावळमधले जो आपल्याकडे इंद्रायणी येतो तो आपण वापरतो, आंबेमोहर वापरतो, आपण कोलम वापरतो. हे सगळे तिथे पिकणारे भाताचे प्रकार आहेत की ज्याला खूप पॉलिश करायची गरज नाहीये, ज्याचा पूर्ण रिफाईंड राईस मध्ये कन्व्हर्जन करायची गरज नाही. सो मी असं म्हणेन की ब्राऊन राईस नाही निवडला, पण बऱ्यापैकी सेमी पॉलिश्ड किंवा अनपॉलिश राईस निवडला त्याचा फायदा होऊ शकतो. पण आता ब्रेडच्या बाबतीमध्ये पण ना अजून एक असं एक मिथ आहे, तुला माहित असेल की दिवाळी आली ना की सगळ्यांना म्हणतात की आम्ही ना बेक चकली विकतोय किंवा आम्ही बेक केलेल्या करंज्या विकतोय. पण बेकिंग ह्या प्रोसेससाठी त्याच्यामध्ये मोहन घालणं खूप गरजेचं आहे. मग आपल्या नकळत आपण खूप प्रमाणामध्ये फॅट खात असतो आपण जर बेक चकली खाल्ली तर. जेव्हा आपण ऍक्च्युअल तळलेली चकली जी घरी केलेली आहे, जे परत रिपिटेटिव्ह ऑइल युसेज न करता केलेली आहे, ती मी 2 चकल्या खाल्ल्या तरी मला काही होणार नाही. ओके, राईट. जसे मेडिट सारखे जे ब्रँड्स आहेत, जे घरगुती गोष्टी विकतात. एक्झॅक्टली, की ज्यांना माहितीये की आपण कसं खाणं योग्य आहे आणि काय खाणं योग्य आहे. तर मला हे सांगायचंय की जेवढं प्रोसेसिंग करू ना तेवढं ते शरीरासाठी घातक असणार. तर ब्राऊन ब्रेड हा बऱ्याच वेळा तो ब्राऊन नसतोच, तो कॅरमलाइज असतो. त्याच्यामध्ये साखर असते जी कॅरमलाइज केलेली असते आणि मग तो बऱ्यापैकी असं होतं ना की ब्राऊन ब्रेड आपण फक्त घेतोय पण मेनी टाइम्स कंटेंटच रीड करत नाही. स्टार्ट रीडिंग लेवल्स, दॅट इज मस्ट. बाजारात आता तर तुम्हाला असे खूप पदार्थ दिसतील की माझ्याकडे एक मध्यंतरी मी असं म्हणेन की छोटा मुलगा आला होता डाएटसाठी. त्याची आई त्याला म्हणत होती की तू घरी बनवलेले लाडू खा आणि त्याला असं वाटत होतं की नाही मी ना असे कुठेतरी प्रोटीन बार खाणं गरजेचं आहे. ऍक्च्युली काय होतं माहितीये का की आपल्याला डोळ्यांना असं ते खूप छान अपील करतं, त्यामुळे आपण ते खातो. प्रत्येक गोष्ट ड्रायफ्रूट जरी घेतले आणि ते चॉकलेट मध्ये बुडवले तर ते शरीरासाठी खूपच चांगले असं नाहीये. ओके. कारण जेव्हा चॉकलेट बनतंय त्याच्यामध्ये किती प्रमाणात ऑइल यूज झालंय आणि कुठलं ऑइल यूज झालंय, मग त्याच्यामध्ये पाम ऑइल यूज झालेलं आहे का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे स्टार्ट रीडिंग लेवल्स यू विल अंडरस्टँड की आपण काय खातो आहोत. पण बऱ्याच असं होतं ना की डाएट म्हटलं ना की आपण जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता कळतं की डाएट लाईफस्टाईल झाली पाहिजे किंवा ती एक सवय व्हायला पाहिजे, ते असं ताणून करायला. पण डाएट म्हटलं ना फॅन्सी गोष्टी समोर येतात. एक तर थोडंसं कट केलेले सलाड्स म्हणा किंवा असं थोडंसं फॅन्सी असलेली एखादी डिश, ब्रोकली वगैरे तसं. मग ते कितपत योग्य आहे किंवा कसं प्रमाण असावं त्यांचं? ऍज अ न्यूट्रिशनिस्ट मी सगळ्यांना सांगते, कारण का आम्हाला ना कॉलेजमध्ये पहिल्यांदा काय शिकवलं की तुम्ही जो आहाराचा तक्ता बनवताय तो बजेट फ्रेंडली पाहिजे. ओके, आणि तो करायला एक्झिक्यूट करायला सोपा पाहिजे. करेक्ट. आणि पॅलेटेबल पण पाहिजे, म्हणजे तोंडालाही म्हणजे चवीलाही आवडला पाहिजे, बजेट फ्रेंडली पण पाहिजे आणि करण्यालाही सोपं गेला पाहिजे. ओके. जेव्हा आपण असे फॅन्सी प्रोडक्ट्सचा विचार करतो की नाही, तर आय ऑलवेज रेकमेंड तुम्ही स्थानिक पदार्थ खा. ओके. म्हणजे जे तुम्हाला लोकल फूड आहे ना, म्हणजे आपल्याकडे समजा जांभळं मिळत आहेत तर आपण जांभळं खावीत. आपल्याकडे ब्लूबेरी नाही मिळत आहेत, आपल्याकडे जवस मिळतं जे स्वस्त आहे,
अवाकाडो नाही खाल्लं तरी चालू शकतो. म्हणजे कशाला नको त्याचा अट्टहास कशाला हवा? अट्टहास करायची गरज नाहीये अजिबात. करेक्ट. ओके. सो जे लोकल आहे, जे स्थानिक आहे आणि जे सीझन प्रमाणे आहे. आता बघितलं असेल तू बाजारामध्ये तर आपल्याकडे म्हणजे आम्ही लहान असताना आमच्याकडे कलिंगड हे फक्त उन्हाळ्यात मिळायचं. आता 12ही महिने मिळतं. हो, आणि आता फ्रूट प्लेट म्हटलं की अर्धा बेस कलिंगडाचाच असतो. ऍब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड. करेक्ट. कारण हे सीझनल फ्रूट आहे. तुम्ही त्या सीझन मध्ये त्याचं महत्व आहे. आता तुम्ही पावसाळ्यात, हिवाळ्यात तुम्ही एवढे वॉटरी फ्रुट्स खाऊन तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. पण उन्हाळ्यामध्ये तुमचं हायड्रेशन मेंटेन राहू शकतं. सो तुम्ही लोकल फ्रुट्स खा किंवा लोकल अन्नपदार्थ खा आणि ऋतूप्रमाणे खा. नाही, मला हा पॉइंट खूप पटला. डाएट म्हटलं की ते परवडणार पाहिजे. जर का आपण ते सस्टेनेबल म्हणतोय आणि ते मला मे बी एक 10 वर्ष 15 वर्ष करायचं, जसं माझं एज वाढतं तसे थोडेसे चेंजेस नक्कीच होतील त्याच्यात. पण ते तसं करायचं म्हटलं मला त्या एज नुसार ते परवडलंही पाहिजे माझ्या खिशाला आणि बजेटला. डेफिनेटली ते खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच असं होतं ना, सुरुवात केली खूप फॅन्सी गोष्टी आणून, 10 दिवसानंतर कळतं अरे म्हणजे माणशी दिवसाचा एखाद्या माणसाचा खर्च जर 3,000 रुपये येत असेल तर नाही परवडणार. कारण का 3,000 रुपयात आपल्याला महिन्याची ग्रोसरी मिळते. करेक्ट. हो. सो यू हॅव टू बी लिटल मोर कॉन्शियस. आता सगळ्यात महत्वाचं खूप मी म्हणणं मिथ आहे की प्रोटीन खूप लागतं शरीराला. तर ते कितपत हवंय? मग प्रोटीनचा इंटेक बाहेरून घ्यायचा गरजेचं आहे की अंडी आणि बाकीच्या गोष्टींमधून घेतला तर चालतो? कारण बऱ्याच असं होतं ना, आता मी काय जिम लावली तर मग मला प्रोटीन हवंय, मग 1 स्कूप घे, 2 स्कूप घे, कुठली तरी पावडर घे, हे सर्रात चालतं. किंवा मग नवीन प्रोटीन सप्लिमेंट्स असतात मार्केटमध्ये, त्या घेतल्या जातात. मग ते कितपत योग्य आहे आणि ते कसं बॅलन्स केलं पाहिजे? ओके. सो आता ना आधी सगळ्यात महत्वाचं आपण समजून घेऊयात की फक्त मी वर्कआउट करतोय किंवा मी जिम लावली म्हणून मी प्रोटीन खाणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. ओके. माझी त्वचा, माझे केस, माझं रक्त, ज्याच्यामध्ये माझं हिमोग्लोबिन आहे, करेक्ट, माझे हॉर्मोन्स, ह्या सगळ्यांना प्रथिनांची गरज आहे. बरोबर. ओके. सो मला माझ्या कोलॅजन सिंथेसिससाठी पण प्रोटीन पाहिजे, माझ्या केसांसाठी पण पाहिजे, माझ्या हिमोग्लोबिनसाठी पण पाहिजे. सो मला प्रोटीन हा माझा मसल बिल्डिंग ग्रुप आहे की जो माझे स्नायूंची ताकद वाढवणार आहे, माझे हॉर्मोन्स चांगले करणार आहे, करेक्ट, माझी त्वचा आणि माझे केस चांगले करणार आहे. त्यामुळे जे कोणी लिव्हिंग आहेत त्या सगळ्यांना प्रोटीनची गरज आहे. नक्कीच. पण परत प्रश्न येतो की मग प्रथिनं निवडायची कशी? हा, तर प्रथिनांच्या मध्ये 2 कॅटेगरी आहेत. एक प्राणीज म्हणजे जे अॅनिमल पासून बनतात आणि दुसरं म्हणजे वनस्पतीजन्य. करेक्ट. आपण दोघांचे कॉम्बिनेशन करायचं. आणि आपल्याकडे ना कॉम्बिनेशन खूप मस्त आहेत. म्हणजे आपल्याकडे कधीच नुसता भात खात नाही. आपण वरण भात खातो किंवा आमटी भात खातो किंवा चिकन करी राईस खातो किंवा फिश करी राईस खातो किंवा सांबार भात खातो, इडली सांबार खातो, छोले आणि राजमा असेल तर आपण राईस किंवा पराठा खातो. सो वी ऑलवेज कंबाईन धान्य विथ सम तृणधान्य किंवा कडधान्य. सो इट इज अ कॉम्बिनेशन. आणि आता राहिला मुद्दा सप्लिमेंटच्या बाबतीचा. सप्लिमेंटचा अर्थ असा होतो की इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड. म्हणजे तू पेपर लिहिताना तू अख्खा पेपर लिहायच्या आधी सप्लिमेंट घेत नाही ना आपण. अख्खा पेपर लिहितो, पेपर संपला की आपल्याला गरज असेल तर आपण एखादं पान घेतो. तसं आधी व्यवस्थित खाणं गरजेचं आहे. आपला आहार विहार आणि आपली झोप आणि आपलं पाणी हे तिन्ही नीट होत असेल आणि मग गरज वाटली तर आपण डॉक्टरांच्या आणि न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने आपण प्रोटीन वापरू शकतो. करेक्ट. म्हणजे तो सल्ला खूप महत्वाचा आहे. बरोबर. आता असं होतं ना, उत्सवाचा आपले जे सणासुदीचे दिवस आहेत त्याच्यात बऱ्यापैकी कार्बोहायड्रेट्स किंवा कार्ब जास्त प्रमाणात मिळतात आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. मग ते जे बॅलन्स कसं करायचं? आता मी असं परत एकदा सांगू शकते की आपण आपल्या आहारामध्ये वरण किंवा डाळ, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, पनीर ह्याचा वापर आपण नक्कीच उत्सवाच्या काळात पण करू शकतो. कारण का बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की नॉन व्हेजिटेरियन जी लोक असतात ती ह्या 4 महिन्यामध्ये नॉनव्हेजचं प्रमाण कमी करतात किंवा खात नाही. पण वी डू हॅव अदर ऑप्शन्स. वी हॅव दही आहे आपल्याकडे, पनीर आहे, ताक आहे, त्याचा वापर करू शकतो, दूध आहे. दूध ज्यांना पचत नाहीये त्यांना आपण दही ताकाचा वापर करायला सांगूयात. डाळी आहेत, उसळी आहेत, यांचा वापर करू शकतो. आणि आपण आपलं प्रथिनं जर व्यवस्थित घेतलं तर कार्बोहायड्रेटवर आपण कंट्रोल ठेवू शकतो. दुसरा मुद्दा काय होतो माहितीये का की प्रसाद. म्हणजे लहान मुलांपासून सगळ्यांना प्रसाद आवडतो. मग प्रसादाला आपण काय ठेवतोय तर आपण फळं ठेवू शकतो, आपण नट्स अँड सीड ठेवू शकतो, आपण फुटाणे ठेवू शकतो, आपण मखाणा ठेवू शकतो किंवा आपण राजगिऱ्याच्या लाह्या ठेवू शकतो. तर हे जे आहेत ना प्रसादाचे प्रकार आणि ह्याच्या किंवा आपण ह्या सगळ्या लाह्यांचा आणि गुळाचा वापर करून लाडू बनवू शकतो. तर आपण आपल्या प्रसादामध्ये व्हरायटी आणली आणि न्यूट्रिशन पण जपलं तर त्याचा फायदा होईल. ते म्हणजे नक्कीच.
मार्केटमध्ये ज्या व्हरायटी येतात त्या तुम्ही घरी ट्राय करू शकता स्वतः आणि त्या आणू शकता म्हणजे विथ युअर ट्रेडिशनल अगदी अगदी इन्ग्रेडियंट्स बेसिकली. त्यासाठी चॉकलेट मोदकच किंवा काजूचे मोदक मार्केटमधून आणायची गरजच काही नाही. गरज नाहीये, Correct. काही गरज नाही. नक्कीच. पण आता सगळ्यात महत्वाचं तर ना की लहान मुलं असतात, उत्सव आहे, कितीही ओरडलं किंवा कितीही काही केलं तर हवंच असतं आणि खातात ते. मग त्याच्यावर थोडासा कंट्रोल केला पाहिजे का? कारण बऱ्याच असं होतं ना घरात की मग एकदा दोनदा खाऊ देतात, मग ओरडायला लागतात किंवा मुलांना थोडंसं जास्त होतं, सहन नाही होत नंतर. मग तो बॅलन्स कसा राखता येईल बेसिकली? सी आपल्याला हा एक मोठा येणारा पुढच्या काळामध्ये धोका आहे की चाइल्डहुड ओबेसिटी ओके. जी लहान मुलांमध्ये दिसते आणि त्याचाच पुढचं वर्जन आहे डायबिटीस पण. म्हणजे लहान मुलांमध्ये किंवा तरुण वयामध्ये डायबिटीस किंवा वाढलेली रक्तातली साखर आणि वजन हा अत्यंत येणारा मोठा धोका आपल्यासाठी आहे. ओके. तर मुलांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की बिस्किट्स ॲब्सोल्युटली नो, नॉट रेकमेंडेड. ऍक्च्युली माझ्याकडे ते नोट डाऊन होतं की मला हे विचारायचं होतं की बिस्किट्स का रेकमेंड नाहीयेत किंवा कारण त्याच्या खूप आजकाल अशा इंडियन फॅमिलीज आहेत किंवा महाराष्ट्रीयन फॅमिलीज आहेत, चहा बिस्किट एक तर संध्याकाळी किंवा सकाळी असतंच. प्लीज तुम्ही ते क्लिअरिफाय केलं तर खूप बिस्किट बरं. हे मैदा, साखर आणि बाहेरचं बिस्किट तर पाम ऑइल. ओके. म्हणजे 3 वाईट गोष्टी एकत्र येत असतील तर ते कसं काय शरीरासाठी चांगलं आहे. Correct. माझ्याकडे असे खूप पॅरेंट्स येतात की ते म्हणतात की आमची मुलं काही खात नाहीत आणि आमची मुलं सकाळी उठली की 5 बिस्किटं क्रीमची खातात. मग त्यांना आणि माहितीये का कॅलरीज किती आहेत? 4 बिस्किटं किंवा 3 बिस्किटं खाल्ली तर साधारणपणे 300 कॅलरीज मिळतात. 300 कॅलरीज आपल्याला जर घ्यायच्या असतील नॉर्मल जेवणामध्ये तर 2 पोळ्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण किंवा उसळ आणि 1 वाटी कोशिंबीर असं घेतलं तर 300 कॅलरीज मिळतात. Correct. मग मुलांनी 3च बिस्किटं खाल्ली आहेत. म्हणजे काय होतंय त्यांना फक्त रिफाईंड शुगर मिळतेय. त्यांची तेवढ्यापुरती त्यांची एनर्जी लेवल वाढते म्हणून आपली मुलं हायपर ऍक्टिव्ह पण होतात. कारण सडन सप्लाय ऑफ शुगर विच इज नॉट रिक्वायर्ड. Correct. आणि मग ती मुलांना आपण रागवतो, तुम्ही खूप दंगा करताय. तुम्ही तुम्ही जो स्वतः शुगर सप्लाय देता तो आधी कट डाऊन करा. Correct. आणि ना आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय माहितीये का की पिअर प्रेशर असतं. ह्यानी क्रीमचं बिस्किट खाल्लं, ह्याच्या डब्यात क्रीमचं बिस्किट होतं म्हणून मला पण पाहिजे. ओके. सो मला असं म्हणेन की आपण स्वतःपासून सुरुवात करावी. ताजी फळं मुलांना देऊ शकता, ड्रायफ्रुट्स देऊ शकता, गुडदाणी देऊ शकता, चिक्की देऊ शकता. ते बट तुम्ही बिस्किट इज नॉट द बिस्किट रेकमेंड. इज नॉट रेकमेंडेड. ओके. आता अजून एक मिथ बऱ्याचदा असतं ना की सणासुदीचे दिवस आहेत किंवा असं काहीतरी मग इंडियन फूड आपण ज्याला म्हणतो किंवा जे आपण म्हणतो की खूप तळलेलं असतं, खूपच जास्त त्यात तुपाचं आणि त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. मग ते जास्त चांगलं नाहीये किंवा मग त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी सबस्टिट्यूट आहे. पण आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रोसेसला खूप महत्व आहे. ओके. आपल्याकडे अळूवडी आहे ना ती वाफवलेली आहे. बरोबर. मोदक आपला वाफवलेला आहे. करेक्ट. ओके. किंवा आपण कधी कधी भाजतोय पदार्थ. आता नागपंचमीला भाजके पदार्थ खायची पद्धत आहे. हे Correct. आपलं ट्रॅडिशन आहे. तर आपण आहाराच्या प्रोसेसमध्ये बदल केला तर आपला कॅलरी इंटेक कमी करू शकतो. ओके. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की कडू कारलं साखरेत घोळलं आणि तुपात तळलं तरी ते कडूच राहतं. करेक्ट. बरोबर. म्हणजे तुम्ही किती पण प्रोसेसिंग केलं तरी त्या पदार्थाची मूळची चव जाणार नाहीये. नक्की. तर मग आपण त्याला कशाला साखरेचा लेप लावायचा आहे किंवा खूप तळूनच पदार्थ खायचे. आपण ते वाफवून उकडवून कमी तेलामध्ये परतून किंवा बेक करून विदाऊट ऑइल आपण खाऊ शकतो. पण आता परत एक गोष्ट येते की आहारात क्षार आणि मिनरल्स हवेत, राईट? त्यांचं संतुलन कसं राखलं पाहिजे? कारण ते थोडंसं सण असले किंवा असे काही वेगळे फास्टिंग असेल तर ते थोडंसं कमी होतं कमी. बऱ्यापैकी. सो मिनरल्स आपल्याला सगळ्या प्रकारच्या सीड्स पासून मिळतील. Correct. तर आपल्या आहारामध्ये आपण तीळ किंवा जवस, कारळं याचा वापर केला, पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया किंवा सनफ्लावर सीड्स याचा वापर केला तर आपल्याला उत्तम प्रकारची खनिजं मिळणार आहेत. आणि काही साध्या साध्या टिप्स असतात की पालेभाजी करताना लोखंडी कढईत करायची जेणेकरून तुम्हाला लोह मिळेल. किंवा तुम्ही पोह्यांचा वापर करा कारण का पोहे बनवताना ते आयर्न वेसल्समध्ये काढले जातात तर तुम्हाला त्याच्यापासून आयर्न मिळणार आहे. तर हे छोटे बदल केले आणि ह्या काही मॉडिफिकेशन्स केल्या तर यू विल मीट युअर मिनरल इंटेक ऑल्सो. आणि मिनरल सोबत विटॅमिन्स पण आपण बऱ्याचदा घेतो आणि आजकाल तर बऱ्याच लोकांना म्हणजे B12 पासून किंवा C पासून इव्हन D साठी पण इंजेक्शन घ्यावे लागतात आणि ते तर धावपळीत या दिवसात पूर्णच कमी होतात. मग त्याच्यासाठी काही आहेत का जे घरगुती गोष्टी करून वाढवू शकतो तुम्ही? आता कसं आहे ना प्रत्येकाला कॉम्बिनेशन आहे. Correct. आपण व्हायटॅमिन डी तर आपली स्वतःची त्वचाच बनवू शकते.
तर एक 10 मिनिटं सकाळी उठल्यावर जर तुम्ही सनलाईट घेतलात तर बॉडी विल प्रिपेअर व्हिटॅमिन डी. त्यामुळे फार काही एफर्ट घ्यायची गरज नाहीये. त्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये नट सीडचा वापर केला तर आपल्याला व्हिटॅमिन ई पण मिळेल, जे चांगलं आहे त्वचेसाठी आणि केसांसाठी. कुठल्याही प्रकारचं क्रीम बघितलं असेल तर तुम्ही माहित असेल की ते व्हिटॅमिन ई युक्त असतं. तर नुसतं लावायचं नाहीये, खायचं पण आहे म्हणजे स्किन चांगली होणार आहे. आणि आता जर व्हिटॅमिनच्या बाबतीमध्ये एस्पेशली आपण जर विचार केला ना तर 2 गट आहेत. पहिला गट काय आहे, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन, जे ज्यांना विरघळण्यासाठी तेलाची गरज आहे. मग असे पदार्थ आपण वेगवेगळे आहेत की व्हिटॅमिन ए आपल्याला येलो ऑरेंज व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सपासून मिळेल. बी आपल्याला कॉम्बिनेशन आहे सीड्स, पालेभाज्या, दही ह्याच्यापासून मिळणार म्हणजे आहे. जे आपल्या ताटात आहे किंवा आपण जे मगासपासून बोलतो जे आपलं Correct. पूर्ण भरलेलं ताट आहे, जर तसा Correct. ऍटलीस्ट उत्सवात जो आपण आहार घेतो तो घेतला तर तुम्हाला ते सगळं मिळू मिळणार शकतं. आहे. आणि ताजी फळं, Correct. ताज्या फळांपासून पण आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. आणि ती त्या स्वरूपातच खायची, कुठल्याही प्रकारचे ज्यूस ज्यूस काढायचं नाही. नाही, आता ते नक्कीच मला वाटतं ते प्रेक्षकांपर्यंत इतकं पोहोचलं असेल की कुठल्याही प्रकारचा ज्यूस न करता खायचं. इव्हन मग त्यात कारल्याचा पण नकोय किंवा कुठल्या ह्याचाही नको, कुठल्याही कुठलाच प्रकारचा नको, ज्यूस नाही खायचा. कुठलाच नको. आता हे सगळं आपण बोलत असताना बरेच असं होतं ना की ह्या ठीक आहे, म्हणजे खूप दमलोय मी आता, काम केलं दिवसभर, घरात खूप गेस्ट आले होते, एक लेट नाईट कॉफी होऊन जाऊ दे. तर मग ते ऍक्च्युली गणित कसे, किंवा एक छान तडका आल्याचा चहा पाहिजे संध्याकाळी झोपायचा नाही का, तसं बऱ्याचदा बघायला मिळतं. आणि आता हा सीझन पण थंडीचा होतो तर थोडंसं चहाचं प्रमाण महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये वाढतं बऱ्यापैकी, बरोबर. मग त्याला तो कंट्रोल कसा केला पाहिजे आणि तो कितपत घेणं योग्य आहे? ओके, सी आता ना एक लक्षात ठेवायचं की चहामध्ये असणारं टॅनिन आणि कॉफीमध्ये असणारं कॅफिन हे काय करतं, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला जागृत करतं. ओके. ओके, आणि आपल्याला झोपायचंय तर मग आपण स्वतःला असं जागा करून काय फायदा, राईट. सो मी संध्याकाळी 6 नंतर चहा कॉफी बॅन सांगते, अजिबातच नाही घ्यायचे. पण तुम्ही सगळे एकत्र जमलाय, गप्पा रंगल्यात, तर अशा वेळेस काही प्यावंसं वाटलं तर हळद दूध किंवा जायफळ दूध इज अ गुड ऑप्शन. कारण का दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो ऍसिड असतं, जे तुम्हाला झोप शांतपणे लागायला मदत करतं. तुम्ही त्याचा वापर करू शकता. हळद दूध इज अ गुड ऑप्शन किंवा मसाला दूध इज अ गुड ऑप्शन. नक्कीच. पण आता बऱ्याच जण पदार्थांच्या बाबतीत एक असतं की ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा जो गोष्ट आहे तो थोडासा एक्सप्लेन केलं तर आवडेल. नेमकं काय असतं ते? प्रत्येक पदार्थाची एक स्वतःची अशी व्हॅल्यू आहे त्याच्यापासून मिळणाऱ्या शुगरची. ओके, आणि ती कंपॅरिझन कशाशी केली तर ग्लुकोजशी केली. म्हणजे मी समजा केळं खाल्लं तर मला अमुक अमुक प्रमाणामध्ये साखर मिळते, मग तिची कंपॅरिझन तुम्ही तुमचा जो ग्लुकोज आहे C6H12O6 याच्याबरोबर ती केलेली असते. सो ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. कारण का मग रक्तातली साखर अचानक वाढत नाही, आपल्या लिव्हरमध्ये पण जमा होत नाही फॅट, आणि ओव्हरऑल वी मेंटेन अ गुड हेल्दी लाईफस्टाईल. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे म्हणून ट्रॅडिशनल पदार्थांवर तूप घेतात. आता मोदकावर आपण तूप घेतो, तर मोदकामध्ये काय असतं, नारळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चोथा जातो, मग आपण त्याच्यावर गुळ घालतो. पण आपण जेव्हा त्याच्यावर तूप घालतो तर जेव्हा आपण ऍडिशन ऑफ फॅट करतो तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी होतो. सो इट इज अ गुड ऑप्शन. तो किती थॉटफुल आहे आपलं ट्रेडिशन. आपल्याकडे पुरणपोळीवर आपण तूप खातो, गुळपोळी तूप खातो, कारण आपल्याला माहिती आहे आपण गोड खातोय, आपण त्यामध्ये थोडं फॅट टाकलं तर आपल्याला आपली साखर मेंटेन राहते. ऍक्च्युली हे, आणि लोकांना ह्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसतात, म्हणजे फक्त आज ट्रेंड म्हणून पुरणपोळी तूप खाल्लं जातं किंवा मोदक आणि तूप खाल्लं जातं. माझ्याकडे असेही लोक येतात की ना आम्हाला पुरणपोळी खायची पण आम्ही तूप नाही खाल्लं. म्हणलं प्लीज खा, ते खाणं गरजेचं आहे. आम्ही ना मोदक खाल्ला पण आम्ही मोदकावर तूप नाही घेतलं. नाही, वरण भात तूप किंवा मोदकावर तूप इज अ मस्ट थिंग, कारण का दॅट इज इसेन्शियल फॅट विच विल हेल्प अस टू मेंटेन युअर शुगर्स. सो ग्लायसेमिक इंडेक्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आहारामध्ये भरपूर चोथा घ्यायचा आहे आणि पदार्थ जी आपली पोर्शन साईज आहे तो कंट्रोल करायचा आहे. सो माइंडफुल इटिंग प्रॅक्टिस करणं कुठल्याही सणासुदीच्या कालामध्ये आय युजली रेकमेंड दॅट. तर माइंडफुल इटिंग म्हणजे काय, प्लीज, मी आता तो नेक्स्ट क्वेश्चनच होता की माइंडफुल इटिंग म्हणजे. सो माइंडफुल इटिंग म्हणजे आय कॅन रीड युअर माइंड. सो माइंडफुल इटिंग इज राईट फूड ॲट राईट टाइम इन राईट कॉम्बिनेशन. सो योग्य अन्न योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेत खाणं म्हणजे माइंडफुल इटिंग. आपल्याकडे काय होतं माहितीये का, आपल्याला कोणतरी सांगतं की अरे हा आपल्या आहारामध्ये आपण फळं खाल्ली पाहिजे, मग संध्याकाळी 8 वाजता आपण फळं खातो.
ॲब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड. ओके. सो कुठल्या वेळेस खातोय आणि किती प्रमाणात खातोय. मग असंही दृष्टीस आलेलं आहे की कोणीतरी सांगितलं की नाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये ना फळं जास्त खावीत किंवा ड्रायफ्रुट्स जास्त खावीत, म्हणून तुम्ही ती एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये खाल्लीत तरीही तुमच्या शरीरावर वाईटच परिणाम दिसणार आहे. म्हणजे तो पदार्थ चांगला आहे करेक्ट. पण तो आपण चुकीच्या प्रमाणात खातोय म्हणून त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो. पण आता क्वांटिटीहून मला आठवलं, माझा ऑफिसमध्ये कलिग आहेत, दे आर एव्हरीथिंग मेजर आणि मेजरमेंट करून खातात. म्हणजे छोटंसं आहे, मग हे कितपत योग्य आहे? कारण मग ते प्रत्येक वेळेस ते राहतं ना, अरे मी एवढं खाल्लंय, मग आता नाही थोडं जास्त झालं, आणि मग ते आपल्याकडे थोडंसं ॲप आहेत. तिथं जायचं तुम्हाला ते सगळं, मग ते कितपत योग्य आहे? कारण कंटिन्युअसली तुमच्या हेडला ते बंबाड असं, ओके हे खाल्लंय मग इतकं झालं, मग ते इतकं झालं, ते आय गेस तुम्ही जर क्लिअर केलं तर खूप बरोबर येस. आहे. आता काय माहितीये का, जेव्हा आपण एखादी गोष्ट फोर्सफुली करतो, म्हणजे आता मेजर करतोय किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण खूप पर्टिक्युलर करायला लागतो, तेव्हा आपल्या नकळत आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस निर्माण होत असतो. ओके. आणि तो जेव्हा स्ट्रेस येतो, कुठल्याही प्रकारचा ताण तणाव येतो, तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन तयार होतो. आणि तो कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन हा काय काम करतो की तुम्हाला तो अलर्ट बनवतो. बरोबर. पण तो जेव्हा येतो तेव्हा शरीरामध्ये अतिरिक्त साखरेचं प्रमाणही वाढवतो. करेक्ट. तर तुम्ही जर हेल्दी खाताय ना, तर मी म्हटलं नाही का की ती तुमची लाईफस्टाईल पाहिजे. करेक्ट. तुम्ही एफर्टफुली, म्हणजे तुमच्या डोळ्यांना कळलं पाहिजे की माझं पोर्शन साईज बरोबर आहे की नाही. ओके. की मी 1 वाटी भाजी खातोय. आपल्याकडे ना खूप पूर्वज खूप हुशार होते. त्यांनी ताटं, वाट्या सगळ्याची प्रॉपर मेजरमेंट दिली आहे. आपल्याकडे एवढं मोठं ताट घेत नाही. करेक्ट. आपल्याकडे आता ट्रेंड म्हणून बाहुबली थाळी आहे, पण दॅट इज नॉट रेकमेंडेड. नो वन इज रेडी टू फिनिश सिंगल, राईट? ते पण आहे. हां. त्यामुळे आपल्याकडे नॉर्मल ताट आहे, ताटामध्ये आतमध्ये असणारी वाटी आहे, दॅट इज द बेस्ट पोर्शन साईज. तो आपण मेंटेन केला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रत्येक गोष्ट मोजायलाच पाहिजे का, तर नाही. नॉट रेकमेंडेड. करेक्ट. आणि आता एवढं सगळं आपण बोलतोच आहे, तर असे काही कॉम्बिनेशन्स आहेत का जे तुम्ही म्हणजे IT वाले आहात किंवा अशी स्ट्रेसफुल लाईफ आहे, तर ते तुम्ही मस्ट हॅव असले पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, आणि जे तुम्ही इझिली तुम्हाला अवेलेबल असतात, म्हणजे त्यासाठी तुम्हाला खूप दूर जायचं नाही किंवा खूप एफर्ट्स करायची गरज नाही आणि स्वतःही करू शकता, जर तुम्ही सजेस्ट केलं? एक पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांसाठी, ज्यांना कोणाला स्ट्रेसफुल वर्क लाईफ आहे किंवा खूप ताणतणाव आहे, सगळ्यांसाठी पहिली गोष्ट जेवणाच्या वेळा पाळायच्या. ओके. म्हणजे तुमची मीटिंग तुम्हाला माहित असते ना, ती काही 0 मिनिटात कळत नाही तुम्हाला की आता आहे बुवा, असं नाही, राईट? नक्कीच नक्कीच. मग ती तुम्हाला माहित असते, ती प्लॅन्ड असते. सो यू प्लॅन युअर डे इन ॲडव्हान्स. ओके. सेकंड थिंग, ट्राय टू फॉलो बॉडी क्लॉक. बॉडी क्लॉक काय आहे? सनराईज टू सनसेट, दॅट इज युअर बॉडी क्लॉक. तिथे डिस्टर्बन्स केला की मग आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. सो ट्राय टू फॉलो बॉडी क्लॉक. थर्ड थिंग, मेक शुअर दॅट 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज इज मस्ट. व्हॉट एव्हर यू लाईक, पण तुम्ही करा. आणि हायड्रेशन मेंटेन करा. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्याला सारखी भूक होतीये, आपल्याला खूप खावंसं वाटतंय आणि त्यावेळेस ऍक्च्युली आपल्याला तहान लागलेली असते. मग आता आपण अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की आपण व्हरायटी ऑफ फूड खाणार आहोत. करेक्ट. ओके. आपण एकच रुटीन फॉलो करत बसलो तर आपल्याला बोर बोर, होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. सो ॲड लॉट ऑफ व्हरायटी ऑफ फूड सो दॅट तुमच्या जिभेला पण ते चांगलं वाटेल आणि तुमच्या आतड्यांना पण चांगलं वाटेल. ओके. ओके. आता त्याचं पण मला आठवलं जिभेहून की डाएट फूड थोडंसं टेस्टी असू शकतं का? कारण बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे कोणी डायटिशियननी किंवा कोणी ह्यानी दिलं जर डाएट फूड थोडंसं टेस्टी असेल तर मग लोकांना परत शंका येते, अरे हे ह्यानी दिलंय, मग हे नक्कीच डाएट आहे का? म्हणजे हे मला तितकं इम्पॅक्ट देणार आहे का? हो. त्या तितकं फरक जाणवणार आहे का? आपल्याकडे ना एक तसा ट्रेंड आहे की कुठली पण भाजी दिला तर्री आहे ती चांगली आहे, असं अजिबातच नाहीये. सो आम्ही काय सांगतो माहितीये, नो हरी, म्हणजे घाई नको, ओके. नो वरी, चिंता नको, आणि नो करी. तुम्ही त्या भाज्या त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये तुम्ही फार तर थोडेफार मसाले वापरा. कधी कधी तुम्ही त्याच्यामध्ये व्हरायटी म्हणून तुम्ही नारळ किंवा सुकं खोबरं किंवा तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट वापरू शकता. पण प्रत्येकच भाजीमध्ये स्टँडर्ड प्रोटोकॉल ठेवायचा नाही. त्या भाजीची ती जी चव आहे त्याचा पण आस्वाद घ्यायचा. आता आपण भाजीवर आलो, एक चवीवर आलो, तर मला तुमच्याकडून मसाल्याच्या डब्याचं राज जाणून घ्यायचं, कारण मी बरेचसे तुमचे राईटअप्स बघितले आहेत सकाळमध्ये. म्हणजे प्रेक्षकांना जरी माहीत नसेल तर मॅम सकाळमध्ये पण आहारमध्ये एक ब्लॉग लिहितात, आय गेस एव्हरी वीक. हां, एव्हरी वीक. म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्यांचा तो ब्लॉग असतो, त्या बऱ्याचशा टिप्स अशा देत असतात आहाराविषयी किंवा तुमचं डाएट कसं फॉलो करायचं जर नवीन भाषेत सांगायचं तर. आणि त्यातल्या त्यांचे खूप सारे ब्लॉग्स फेमस पण आहेत. तर प्लीज आम्हाला तो एक राज बॉक्स खोलून सांगा की जो आपला मसाल्याचा डबा असतो ते किती इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं असलं पाहिजे. ते मसाल्याचा डबा आपण जेव्हा बघतो ना, त्याच्यामध्ये असं
पहिली गोष्ट काय तर मोहरी. करेक्ट. मोहरी इज अँटी इन्फ्लेमेटरी. ओके. त्याच्यामध्ये असणारं जे ऑइल आहे इट इज गुड फॉर सिस्टम. दुसरं आहे जिरं. जिऱ्यामुळे आपल्याला पचन चांगलं व्हायला मदत होते आणि शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते. ओके. हळद ही ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की प्युरिफिकेशन करते रक्ताचं. करेक्ट. त्याचबरोबर ती सूज पण कमी करते, अँटी इन्फ्लेमेटरी असते. हिंग पोटासाठी किंवा पचनासाठी खूप चांगलं आहे. करेक्ट. त्याच्यानंतर आपल्याकडे तिखट असतं. तिखट ऑफकोर्स आपण चवीपुरतं वापरायचं आहे. खूप चमचमीत, खूप जळजळीत खाल्लं की ॲसिड सिक्रेशन वाढणार आहे करेक्ट. करेक्ट. आणि त्याचा दुष्परिणाम होणार आहे. तर हे बेसिक इन्ग्रेडियंट्स आपण आपल्या आहारात ठेवायचेच असतंच. आहेत. आणि त्याचबरोबरीने मग बाकीचे मसाल्याचे पदार्थ आहेत. मग लवंग आहे किंवा वेलची आहे, तमालपत्र आहे, जावित्री आहे. तर ह्या सगळ्याचे पण असे म्हणजे एक सगळ्यात बेसिक फायदा हा काय आहे की पचन चांगलं होतं, चव चांगली येते, रक्तशुद्धीकरणाला मदत होते आणि डिटॉक्सिफिकेशन होतं. ओके. आता डिटॉक्सिफिकेशन मला आठवत आहे हम्म. की आता सध्या इतका इंस्टाग्रामवर ट्रेंड आहे बॉटल, गाजराचे तुकडे, त्याच्यानंतर बीटरूटचे तुकडे, कुकुंबरचे तुकडे, जिंजर हलवायचं आणि ते प्यायचं दिवस. खरंच ते इम्पॅक्ट करतं का डिटॉक्ससाठी, किंवा डिटॉक्स कसं असलं पाहिजे? आणि आय गेस आपली बॉडी तेवढी कॅपेबल असते डिटॉक्स करायला स्वतः. तर मग ह्या काय गोष्टी आहेत, हे मिथ्स काय आहेत प्लीज? सो डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ही आपलं शरीर स्वतःच करत असतं. आपल्या शरीरातले 2 महत्वाचे ऑर्गन्स आहेत, ते म्हणजे लिव्हर आणि किडनी. ओके. हे काय करतात, हे फिल्टर करतात. बरोबर. आता आपण काय करतोय, आपण लेट नाईट जागतोय. ओके. ओके. आणि आपण वेळेवर झोपत नाहीये. आणि मग आपल्या लिव्हरचं काम काय आहे, रात्री 10:30 नंतर सगळ्या शरीराचं जे काही आपण पचन केलंय, जे काही केलंय, त्याच्यातून जे नको असणारे जे विषारी घटक आहेत ते बाहेर टाकणं आणि स्टूल फॉर्मेशन करणं. करेक्ट. बरोबर. हे आतड्यांचं काम होऊन जाईल. नक्कीच. आपण काय करतोय, आपण 12 वाजेपर्यंत जागतोय, आपण स्क्रीन बघतोय आणि मग आपण काहीतरी खातोय. सो शरीर कन्फ्यूज होतंय की डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस चालू कधी करायची. ओके. ओके. सो म्हणजे आय ऑलवेज प्रीच, आणि मला पण टीनेज मधल्या मुली आहेत त्यांनाही मी हेच सांगते की तुम्ही सकाळी लवकर उठा आणि अभ्यास करा, किंवा सकाळी लवकर उठून तुमचे असाइनमेंट्स कंप्लीट करा. जे काही तुम्हाला करायचं ते सकाळी लवकर उठून करा. तुम्ही 3, 3:30, 4 कितीही वाजता उठलात तरी तुम्ही इक्वल प्रोडक्टिव्ह काम करू शकता. ओके. आपल्याला असं वाटतं की मी रात्रभर, म्हणजे इंजिनिअरिंगची मुलं तर बरेच असं म्हणतात की आम्ही नाईट आज आमची आहे, कारण का आम्हाला रात्री कम्प्लीट करायचं आहे आमचा टास्क. नॉट, ॲब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड. सो डिटॉक्सिफिकेशन प्रोसेससाठी आपल्या आहारामध्ये चोथ्याचं प्रमाण आपण चांगलं राखायचं आहे, झोपेच्या वेळा पाळायच्यात, आणि हे जे वॉटर आपण जे म्हणतो ना, दॅट इज अल्कलाईन वॉटर. ओके. सो आपल्याकडे हा ट्रेंड आधीपासून आहे. आपल्याकडे वाळ्याचं पाणी होतं, आपल्याकडे फुलं घालून पाणी प्यायची पद्धत होती, Correct. आपल्याकडे धनाजिराचं पाणी प्यायची पद्धत होती. हे सगळं काही शरीर अल्कलाईन ठेवायला मदत करतं. जेवढं शरीर ॲसिडिक होईल तेवढा त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होणार. करेक्ट. ओके. सो आपण अल्कलाईन पाणी म्हणून आपण काकडी घालूयात, पाहिजे असेल तर दालचिनीचा तुकडा घालूयात, पाहिजे असेल तर एखादं फळ घालूयात आणि ते पाणी पिऊ शकतो आपण. पण फक्त ते पाणी प्यायचं दिवसभर आणि रात्री 10च्या ऐवजी आपण 12 वाजता झोपायचं, तर ते होणार नाही. म्हणजे त्याचा आणि इम्पॅक्ट होणार. एक्सरसाइज. करेक्ट. ओके. कारण का शरीराचं सगळ्यात महत्वाचं ऑर्गन काय आहे, तर स्किन. करेक्ट. ओके. आणि मग तुम्ही स्किनला काय करताय, तुम्ही त्वचेसाठी काय करताय? त्यासाठी काहीच करायचं नाही, फक्त एक्सरसाइज करायचा आहे. जेवढा आपण व्यायाम करू तेवढा आपल्याला स्वेटिंग होईल, आपले सगळे पोर्स चांगले स्वच्छ होतील, सगळी टॉक्सिन्स बाहेर पडतील. नक्कीच. मला वाटतं अवंतिताई तू एवढी सगळी मला वाटतं अवंतिताई तू एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहेस, ती नक्कीच सगळ्यांना उपयोगाला येईल. आणि खूप छोटे छोटे इझी बदल आहेत जे ऍक्च्युअली आपण डे टू डे करू हो. शकतो, आणि एकदा जसं आपण 21 दिवस सवय केली तर ते नक्कीच अंगवळणी पडतील. आणि त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर तुम्हालाही सणासुदीचे दिवस आहेत, तर मोदक खावेसे वाटलं तर ह्या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं की किती मोदक खायचे, काय खायचं, तर नक्की नक्की मेडिझीला अजून मोदक ऑर्डर करा आणि मनसोक्त खा. एक खा पण समाधानाने खा, हे म्हणेल. त्याचबरोबर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचे असे कोणी डाएट फ्रेंडली फ्रेंड असतील त्यांना एपिसोड शेअर करा, किंवा ऑफिसमध्ये चर्चा होत असतील किंवा कुठे कट्टर डाएटच्या चर्चा होत असतील तर त्यांना नक्कीच या गोष्टी एकदा समजून सांगा, सो दॅट ते कुठल्याही अशा गोष्टी करणार नाहीत जेणेकरून भविष्यात त्यांना त्यांच्या शरीरावर कुठले वेगळे परिणाम दिसणार नाही. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.